हॅलो नमस्कार। तर आजचा व्हिडिओ आहे किचन ट्रॉली क्लिनिंग। बरेचदा आपण किचनमध्ये ट्रॉल्या तर लावतो पण त्या कधी कधी खराब होऊन जातात आणि तोच प्रॉब्लेम माझ्या किचनमध्ये सुद्धा झालेला आहे। म्हटलं चला व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत काही टिप्स सुद्धा शेअर करता येतील म्हणून मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे। ॲक्च्युली झालं असं की या खालच्या सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या इतक्या जाम झाल्या आहेत ना की 1 ते 2 महिन्यापासून या ओपनच होत नव्हत्या। हळूहळू ओपन होता होता आता तर अजिबात उघडतच नव्हत्या। तुम्ही बघू शकता मी इतका प्रयत्न करत होती उघडण्याचा पण ते काही उघडतच नव्हते। गेल्या 8 दिवसापासून मी सुद्धा घरी नव्हती त्यामुळे पुन्हा जास्त जाम झाल्या म्हणून मी आज एका इलेक्ट्रिशियन दादांना बोलावून जे आहे ना या सगळ्या ट्रॉल्या रिमूव्ह करते आहे आणि म्हटलं चला पूर्ण ट्रॉल्या रिपेअर करून होऊन जातात। सगळं ट्रॉलीतलं सामान जे आहे मी असं काउंटर टॉपवर ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर काही छोटे मोठे भांडे जे आहेत ते असे टपमध्ये ठेवलेले आहेत। ॲक्च्युली झालं असं आहे की हा किचन ओटा जो आहे ना तो थोडा पाण्याने लिकेज आहे आणि कुठून काय लिकेज आहे तेच आम्हाला कळत नाही आहे। बरेचदा आम्ही प्लंबरला सुद्धा बोलवलं पण तो काही प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला मिळतच नाही आहे। आणि मग ओनरचं आमच्या असं म्हणणं झालं की जोपर्यंत आम्ही इथे राहत आहोत तोपर्यंत असंच राहू द्या, जेव्हा आम्ही हे रूम खाली करणार तेव्हा मग हे सगळंच त्यांनी काउंटर टॉपच ते चेंज करणार आहेत। त्यानंतर सगळे ट्रॉल्याचे जे आहेत ना ते चॅनल्स असतात आणि त्यानंतर ते 2 रॉड असतात ना ते सगळे चेंज करून घेतले आणि अक्षरशः हे दादा सकाळी 10ला आले होते आणि आत्ता सायंकाळचे वाजलेले आहेत 5:30 म्हणजे 5:30 वाजेपर्यंत त्याने हा सगळा काम केला। म्हणून दिवसभर मला किचनमध्ये कुठलाच काम करता आलं नाही कारण त्यांना पूर्ण किचन असं मोकळं हवा होता। आता माझं असं झालं होतं की आत्ता 5:30 वाजलेले आहे, आता मी किचन क्लिनिंग सुरुवात तरी कुठून करू म्हणून खूप जास्त प्रश्न पडत होते। त्याआधी मी तुम्हाला ट्रॉल्या दाखवते। सो हे सगळे रॉड जे आहेत ते आम्ही चेंज करून घेतलेले आहे आणि आता इतक्या स्मूथली उघडत आहेत ना की खूपच जास्त। आणि तुमच्या जर असं वाटलं की थोडे ट्रॉल्या जाम होत आहेत त्यावेळी थोडं खोबऱ्याचं तेल जे आहे ना तुम्ही तिथे टाकत राहा। म्हणजे त्या दादांनीच मला असं सांगून गेलं की जेव्हा कधी असं जाम होण्याची सुरुवात झाली की अडकल्या ड्रावर वगैरे ओपन झाले नाही तर तेव्हा थोडं खोबऱ्याचं ऑइल टाकलं की मग ते स्मूथली निघून जातात। सो आता असं झालं होतं मला की एवढी सगळी क्लिनिंग मी आता किती वाजेपर्यंत करू कारण मला सायंकाळचा स्वयंपाक सुद्धा करायचा आणि माझे 2 मुलं आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा घ्यायचं होतं। म्हणून म्हटलं कुठलाही ताण न घेता मी आज ठरवलं की हे सगळं म्हणजे किचनचा पसारा मी असाच ठेवते, जेवढं मला आवरता येईल तेवढं मी आवरून घेते। सो ही सगळी दरी वगैरे खराब झाली होती कारण त्यांनी इथेच बसून जे आहे दिवसभर काम केला होता म्हणून मी ती दरी वगैरे जे आहे ना वॉशिंगला टाकून दिली। त्यानंतर किचनला पूर्ण असं झाडू लावून घेतलेलं आहे आणि आज माझ्या डोक्यात असं आलं की आज तर मला किचनमध्ये कुठलाच काम करता येणार नाही म्हणून मी एक झुरळाचं हीट लिक्विड जेल म्हणून असं इंजेक्शन मिळतो ते म्हणजे बोलवलं। हे जेल फॉर्ममध्ये येते, असं डॉट डॉट लावून ठेवून दिलं म्हणजे जेणेकरून ट्रॉल्या आपल्या रिकाम्या झालेच आहेत तर झुरळांसाठी छान आपण एक उत्तम औषधसुद्धा त्यांना देऊ शकतो म्हणजे जेणेकरून झुरळ किचनमधले कमी होतात। तसं तर माझ्या किचनमध्ये खूप जास्त झुरळ नाही पण लकीली ट्रॉल्या रिकाम्या झाल्या होत्या म्हणून मी जे आहे ना जेल लिक्विड लावून ठेवून दिलं। रात्रभर छान जेल लिक्विड लावून ठेवलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून जे आहे मी आधी तर मुलांचं आवरून दिलं, मुलांना स्कूलमध्ये पाठवलं। लगेच मग मी माझं काम जे आहे ते करायला आता निवांत झालेली आहे। म्हटलं चला आता निवांतपणे आपण आपलं काम जे आहे ते करून घेऊया। सो आधी तर पूर्ण ट्रॉल्या ज्या आहेत त्या ओपन केल्या कारण असं झालं होतं ना म्हणजे रात्री मी जेल लिक्विड लावलं होतं त्यामुळे बघते तर काहीच म्हणजे झुरळ तर दिसले नाही। आता बघूया समोर दिसतात की काय। त्याआधी म्हटलं पूर्ण ट्रॉल्या परत एकदा रिमूव्ह करून घेते। सो ट्रॉल्या रिमूव्ह करायची पद्धत ना खूप सोपी आहे, तुम्हाला मी सांगते। बऱ्याच किचनमध्ये अशा ट्रॉल्या असतात त्यामुळे ही टिप्स तुम्हाला नक्कीच कामात येईल। सो असे 2 रॉड असतात ना ट्रॉल्यांच्या आजूबाजूचे, सो तिथे व्हाईट किंवा ब्लॅक कलरची पट्टी असते, पट्टी म्हणा किंवा बटन म्हणा, ती खाली किंवा वर प्रेस करायची म्हणजे अगदी इझिली ट्रॉली जी आहे ते रिमूव्ह होऊन जाते। सो इथे काल त्या दादांनी थोडंसं खोबऱ्याचं तेल टाकलं होतं म्हणून माझे हात थोडे घसरत होते म्हणून मला थोडा वेळ लागला, नाहीतर खूप इझिली म्हणजे ट्रॉली जी आहे ते रिमूव्ह होऊन जाते। त्यानंतर ट्रॉली काढून आधी पूर्ण डस्ट करून घेते म्हटलं म्हणून एक असं माझ्याकडे डस्टिंग ब्रश आहे त्याच्याने खूप इझिली म्हणजे निघून जाते। तुम्ही इथे बघू शकता म्हणजे छोटी मोठे जे काही धुळीचे कण असतात ना ते सुद्धा निघून जाते आणि जे काही जाळ्या वगैरे लागले असतात ते सुद्धा निघून जातात। म्हणून अशा प्रकारे सगळ्या ट्रॉल्या रिमूव्ह करून जे आहे ते इथे मी पूर्ण अशी डस्टिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे असं मॅजिकल लिक्विड स्प्रे आहे जो मी अगदी घरच्या घरीच तयार केलेला आहे।
तर तो सगळ्या खालच्या बाजूने मी इथे मारून घेतलेला आहे. म्हटलं चला जे काही आपण काल झुरळांचं औषध लावलेला होता तो सगळं असं पुसून काढूया, म्हणून मी एका कापडाने छान असं पुसून काढते आहे. त्यानंतर बघू शकता खालची टाईल्स पूर्ण इथून पुसून काढली आणि जो काही डस्ट निघाला होता तो सगळं झाडून घेतलेला आहे. त्यानंतर ती जागा पूर्णपणे 10 मिनिट कोरडी होऊ दिली, कारण काय होते ना, ओल्या कापडाने जर पुसला तर मग थोडासा तरी ओलावा असला की परत मग किचन ट्रॉल्यामध्ये स्मेल किंवा मग जाम होण्याचा प्रकार जो आहे ना तो चालू असतो. त्यामुळे म्हटलं चला जागा कोरडी करून घेऊया आणि सगळे ट्रॉले इथे मी जे आहे ना लावून घेते आहे. त्यानंतर थोडंसं ट्रॉली क्लिनिंगसाठी ना हा परत एक मी असा ब्रश माझ्याकडे आहे त्याच्याने पूर्ण डस्ट करून घेतला. शक्यतो ट्रॉल्या खूप जास्त खराब काही झाल्याच नाही, तरी पण अधूनमधून आपण असं डस्टिंग ब्रशने जर क्लीन करत असलं तर मग जाळ्यासुद्धा लागणार नाही, कारण खालच्या शक्यतो ट्रॉल्याला जे आहे ना जाळ्या लागण्याचं म्हणजे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे मग मी ते डस्टिंग ब्रशने जे आहे ना छान असं झटकून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे ट्रॉली रिमूव्ह करताना खूप कठीण जाते पण ट्रॉली लावताना खूप इझिली ट्रॉली लावता येते. त्यानंतर ट्रॉल्या आतून वगैरे छान पुसून काढल्या. आता कंटेनर ठेवायचं होतं, सो कंटेनर आधीच म्हणजे 1 ते 2 आठवड्या आधीच मी पूर्ण छान वॉश करून यामध्ये ग्रॉसरी भरली होती. त्यामुळे हे सगळे कंटेनर वॉश करण्यासाठी ना आत्ता माझ्याकडे अजिबात वेळ नाही आणि कंटेनर बऱ्यापैकी छानच होते, म्हणून मी एक असा मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ घेतला आणि म्हटलं चला त्याच्यानेच पूर्ण हे सगळे कंटेनर जे आहे ना आपण असं पुसून टाकूया, म्हणजे जेणेकरून आपले ट्रॉले जे आहे ना छान अशा ऑर्गनाइज दिसतील. म्हणून सगळ्या एक एक करून मी इथे कंटेनर जे आहे ते पुसून घेते आहे. तो आता खालची ट्रॉली छान व्यवस्थित क्लीन केली होती, म्हणून म्हटलं चला या दुसऱ्या ज्या वरच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या एका कापडाने असं पुसून काढते, म्हणजे जेणेकरून तिथे थोडी जरी धूळ असेल तर तीही निघून जाईल आणि आपल्या पूर्ण ट्रॉल्या ज्या आहेत त्या छान अशा नीटनेटक्या क्लीन होऊन जाणार, म्हणून मी एका कापडाने पुसून घेतली. त्यानंतर जे काही इथले कंटेनर होते ते सुद्धा इथे मी ऑर्गनाईज करून ठेवून दिले. लवकरच आपला किचन टूरचा व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये मी ट्रॉलीज कशा ऑर्गनाईज केले हे नक्कीच मी तुम्हाला दाखवणार. आता दाखवते म्हटलं पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी ते अगदी शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तो करते आहे. त्यानंतर एक एक करून सगळ्या ट्रॉल्या जे इथे ऑर्गनाईज करत आहे मी. जे टपमध्ये छोटे मोठे भांडे ठेवले होते ते सगळे मी अशा ऑर्गनाईज केले. त्यानंतर एक टिप्स मी परत तुम्हाला देते, अशा पिशव्या बऱ्याच घरी असतात, म्हणजे आजकाल मार्केटमध्ये आपण काही घ्यायला गेलं की अशा कापडाच्या पिशव्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळतच असतात. सो याचं यूज मी किचनमध्ये काय करते हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आधी तर या पिशवीला पूर्ण असं चौकोन भागामध्ये मी कापून घेतलेलं आहे आणि हे मी ही जी ट्रॉली आहे ना ही कटलरीची ट्रॉली आहे. ॲक्च्युली यामध्ये स्पून वगैरे मी ठेवत असते. त्यानंतर छोट्या छोट्या बरण्या असतात ज्यामध्ये मोहरी, जिरं, धन पावडर किंवा ओवा अशा छोट्या छोट्या वस्तू असतात आणि ही ट्रॉली शक्यतो मला भरपूर यूजमध्ये होत असते, म्हणून मग मी इथे काय केलं ना असे पिशवीचे छान असं कट करून ना त्याच्या आकाराने तिथे स्पून वगैरे ठेवायला सोपं पडते, म्हणून मी इथे असं नाही का अंथरून दिलेलं आहे. कारण काय होते ना इथे छिद्र बारीक बारीक असल्यामुळे यातून थोडी जरी धूळ असली की मग ती डायरेक्ट खालच्या ट्रॉलीमध्ये जाते. त्यामुळे मी या ट्रॉलीला ना अशा प्रकारचे कव्हर करून घेतलेले आहे. त्यानंतर ती ट्रॉली जी आहे ती ऑर्गनाईज केली. आता शेवटचं काम म्हणजे आता पूर्ण काउंटर टॉप रिकामा झाला होता, म्हटलं चला आता फायनल टच देऊया आपण किचन क्लिनिंगला, पूर्ण काउंटर टॉपला आणि या किचन ट्रॉलीला पूर्ण बाहेरून असं मी लिक्विड स्प्रे जे आहे ना ते मारून घेते आहे, म्हणजे जेणेकरून जे काही चिकट हात दिवसभरचे माझे लागलेले किंवा ट्रॉली रिपेअर करताना त्या दादांचे हात वगैरे लागले होते, सो सगळे असे खूप खराब दिसत होते, म्हणून म्हटलं चला आता हे पूर्ण क्लीन करून घेऊया, म्हणून मी लिक्विड स्प्रे मारून घेतला. त्यानंतर माझ्याकडे असं मॅजिकल हँड आहे मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ, जो मी डीमार्टमधून आणलेला आहे. सो याने म्हणजे खरंच खूप छान पुसल्या जाते, इतकी छान क्लिनिंग होते ना, म्हणजे शक्यतो मी खूप वर्षापासून हे म्हणजे यूज करते आहे आणि
खरंच खूप छान आहे. म्हणजे याची क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि अशा छोट्या-मोठ्या वस्तू आपल्या घरात असल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल ना, तर यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. कारण हा एक सॉफ्ट फायबर क्लॉथ जो आहे ना, तो खूप दिवस टिकतो. म्हणजे जेणेकरून मी वर्षभर झालं याला यूज करते आहे. अजूनही जशाच्या तसा आहे आणि क्लीनिंगसाठी तर खरंच बेस्ट ऑप्शन आहे. घरातले मिरर असो किंवा म्हणजे विंडो असो, भरपूर गोष्टी आपण त्याच्याने क्लीन करू शकतो. त्यानंतर पूर्ण ट्रॉली छान बाहेरून पुसून घेतल्यानंतर लक्षात आलं, की ही विंडो जी आहे ना, दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता. म्हणजे 8 दिवस मी घरी नव्हती आणि मी घरी नसताना हे विंडोचे काच जे आहे ना, ते ओपनच राहून गेले होते. ज्यामुळे त्याच्यावर इतकी डस्ट बसली आहे ना, सो आता तुम्ही बघा म्हणजे मी या डस्टिंग ब्रशनी डस्ट करते आहे आणि ते एकदम असं ट्रान्सपरंट होऊन जात आहे. म्हणजे आधी तर पूर्ण ब्लॅक दिसत होतं. आता तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे. म्हणजे या ब्रशचे ना भरपूर फायदे आहेत. सो हा ब्रश जर तुम्हाला हवा असेल ना, तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. असे छोट्या-मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये असल्या पाहिजे. अशा क्लीनिंग जे आहेत ना, ते आपल्याला खूप सोपं होऊन जाते. सो या डस्टिंग ब्रशने पूर्ण असं क्लीनिंग करून घेतलेलं आहे. क्लीनिंग करता माझ्या लक्षातच आलं नाही कधी काय आणि कुठून काय लागलं आय डोंट नो. अगदी रक्ताची धारच लागलेली होती माझ्या हाताला. म्हणजे पूर्ण असं डस्टिंग करतानंतर माझ्या लक्षात आलं, की हे रेड माझ्या हाताला काय होत आहे. त्यानंतर बघितलं तर काय माझं हात थोडंसं कटलं होतं. कधी कट लागलं तेही मला कळलं नाही. आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या हाऊसवाईफसोबत रोज घडत असतात किचनमध्ये. कधी गॅसचा चटका लागतो, तर कधी तेल उसळतो, तर कधी काही कापूनच टाकतो आणि अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आपण म्हणजे रोज स्ट्रगल करून आपण आपल्या लाईफमध्ये जगत असतो. जे घरातल्या लोकांना दिसतही नाही आणि आपण त्यांना सांगतही नाही. तर आता मला हे क्लीनिंग अर्धवट तर सोडायचं नव्हतं, कारण कालपासूनचा माझ्या किचनमध्ये पसारा तुम्ही बघताय आणि आता मला हा पसारा परत दुसऱ्या दिवशीपर्यंत न्यायचा नव्हता. म्हणून मी हाताला जी आहे हळद भरली. हळद भरल्यानंतरही रक्त काही थांबत नव्हता, म्हणून एक छोटीशी पट्टी जी आहे ना, मी हाताला लावून घेतलेली आहे आणि कंटिन्यू माझं काम जे आहे ते सुरूच आहे. म्हणजे सकाळी ते दादा गेले 10 वाजता तेव्हाचं माझं काम ॲक्चुअली सॉरी म्हणजे माझं आज सकाळी 10 वाजतापासूनचं काम जे आहे ना कंटिन्यू सुरू आहे. आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले आहे. अंधारही पडला आहे तरी क्लीनिंग काही कमी झालीच नाही आणि किचनची क्लीनिंग काही संपतच नाही. अख्खा दिवस जरी केला तरी ते कमीच पडते. पण चला असो, शेवटी मी किचन माझ्या मनासारखं क्लीन करून घेतलेलं आहे. कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मला किचन क्लीन करायला, किचन डेकोरेट करायला मला खूप जास्त आवडते आणि फायनली दिवसभराची मेहनत आत्ता कुठे मला जास्त समाधान मिळत आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता माझ्या ट्रॉल्या इतक्या छान दिसत आहेत ना, की असं वाटतं की पूर्ण दिवस या किचनमध्ये घालवावा. पण दिवस तर काही माझ्याकडे राहिलेलाच नाही. अक्षरशः रात्रच होऊन गेलेली आहे. पण छान माझ्या मनासारखं किचन मी डेकोरेट करून घेतलेलं आहे. लवकरच आपला किचन टूर येणार आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगते. आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड